नमस्कार. आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट अशी होणारी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी पहा, इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी जे बिर्याणीचे तांदूळ असतात ते घेतलेत. ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून तांदूळ आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहोत. इथे मी पुलाव बनवण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. दुसऱ्या बाजूला कुकर गरम व्हायला ठेवला. त्याच्यामध्ये तेल घालून जिरे, तमालपत्र, खडे मसाले घातलेले आहेत. ते खडे मसाले तेलामध्ये छान परतून घेतले. यानंतर याच्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घातला. तो सुद्धा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेतला. यानंतर 2 हिरव्या मिरच्यामध्ये कापून घातल्या आणि काजूचे तुकडे घातले. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. हे सगळं आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय. यानंतर आता याच्यामध्ये ज्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्या स्वच्छ पाण्याने धुवून याच्यामध्ये घातलेल्या आहे. यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या. यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. या सर्व भाज्या या तेल मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर कुकरवरती कुकरचं फक्त झाकण ठेवून घ्यायचे, ते पॅक करायचं नाही आणि भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या. इथे आता पहा, भाज्या छान वाफवलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले होते ते पाण्यातून निथळून याच्यामध्ये घालायचे आणि या भाज्यामध्ये छान असे ते परतून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचे. 1 वाटी तांदळासाठी इथे मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं साजूक तूप घालून आता कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि पहा, मस्त असा आपला पुलाव तयार आहे.